तर गाईस तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईस आज फायनली आपलं झालं पीसी ऑन. तुम्ही बघू शकता आपलं सेटअप एकच नंबर झालं. ते काय सांगा तुम्हाला मित्रांनो, आपल्या पीसी मध्ये एवढी धूळ झाली होती काय सांगा तुम्हाला. फायनली आपला आता सक्सेस झाला आपला पीसी. आणि पीसी मध्ये जे त्या सरांनी सांगितलं होतं तुमची पीसीला आहे ना खूप धूळ झाली होती आणि ते उंदरा जात होते वाटलं तसं. मध्ये ते उंदराचं काहीतरी काय काम करावं लागेल मित्रांनो. काय सांगू तुम्हाला, ते उंदर आमच्या घरात एवढं झालेलं एवढं खूप झालेलं मित्रांनो. उंदर इकडले गेले तिकडून आले, एक गेला एक दुसरा आला, तिसरा गेला चौथा आला, असंच चालू आहे सगळीकडे. पण काय मित्रांनो बाकीचं असं मित्रांनो काय सांगतो तुम्हाला, एक सांगायचं विसरलो. जी आपली पीसी होती का, ज्या पीसी मध्ये त्याने एक धूळ काढली ती मी माझ्या समोर बघितली. एवढी धूळ निघली मित्रांनो. ते मशीन ते काहीतरी कोणती तरी मशीन असते त्यांच्याकडे, हेड्रा सारखीच असते. आपण ती हेड्रा करीत नाही का ते केसांना असं थोडस सॉफ्ट होते ते केस, तर तशीच एक मशीन होती त्यांच्याकडे. ते एकदम मशीन त्यांनी पूर्ण खोलली आणि त्यामध्ये एवढी धूळ पाहून मी पूर्ण हैराण झालो. ते काय सांगू तुम्हाला, अब एवढी धूळ होती. तर तुम्हाला दाखवतो मी कशी काय झालेली पीसी. एकदम मस्त झाली, एकदम न्यू, एकदम क्लीन झालेली एकदम. आणि पहिले मी जे झालं त्या व्हायच्या अगोदर मित्रांनो ती मला माहितच होतं हे होणार, म्हणजे काहीतरी असं पीसी असं आवाज मारत होती. ते मला एवढं माहित नव्हतं त्यामध्ये एवढं काय झालं काय नाही. आता कसं मित्रांनो आपलं घरचं कामामुळे, आपलं शेतीचे काम आणि ते गावाकडचे कामामुळे थोडं काही वेळच भेटत नाही घरी द्यावाला. तर असं आपलं. आणि मित्रांनो तुम्ही आपलं घर बघू शकता बा, असं पत्राचं घर आहे या बा. बाहेरून एकदम असं आहे एकच नंबर आहे या बा. हे वाड्यामधला व्ह्यू ना तुम्ही विचारूच नका, एवढा भारी व्ह्यू आहे. आणि जे आपलं ते जांभळाचं झाड आहे का ते वर, त्याला आपण खूप प्रेम दिलेले आहे. ते प्रेम देऊनच त्या झाडा एवढं खूप वाढलेलं आहे एकदम मस्त. आणि उन्हाळ्यामध्ये ना मित्रांनो त्याची सावली एकच नंबर पडती, एकदम छान आहे, एकदम गार 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 थंडी एकदम. आणि वाड्यामध्ये म्हणजे घरात बसायचं कामच नाही मित्रांनो. जेवण वगैरे झालं आणि वाड्यात जाऊन मस्त थंड याला बसत आणि वरून मस्त एकदम एकच नंबर दिसतं. तर मग काय चला मग तुम्हाला दाखवतो मी काय आहे काय नाही. चला गाईज तुम्ही बघा आपा, हे आपली पीसी आहे आणि आपलं होम थिएटर आहे बरं का. हे पीसी आपण टाकले तर रिपेअर करायला. आता तुम्ही बघू शकता कशी क्लीन झालेली आहे. तुम्हाला ते बाहेरून कळणार नाही कारण की मला कळतं येतं, कारण की पहिले आपलं रिपेअर करायच्या अगोदर ती एवढी वाजत होती, आता काही वाजत नाही, एकदम सॉफ्ट चालते. आणि बघा आपलं हे विंडो म्हणजेच मॉनिटर असं आहे. हे आपलं माग संक्रांतच्या अगोदरची गोष्ट आहे. बघा आपण हे एअर फायबर घेतलं होतं आपण, हे आपलं एअरटेलचं नेट कनेक्शनसाठी. तर आपण ते कनेक्शन डायरेक्ट वरून घेतलेले, म्हणजे आपल्या घराच्या पाठीमागं एक अशी भीत आहे, त्या भीतीला आपण एअर फायबर लावलेलं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर एअर फायबर घ्यायचं असेल तर मी याचा पण आपण व्हिडिओ टाकणार आहे, कारण की आपल्याला एक आपल्या मोठ्या भावाला आपल्याला एअर फायबर घ्यायचं आहे ना, तर आपण त्याचा ब्लॉग बनवून तुम्हाला सांगू शकतो. मित्रांनो असं आपलं सेटअप आहे बघा. ही आपली LCD वरती, ही आपली LCD अशी पूर्णपणे आपली एवढी LCD. आणि आपलं एकदम बॅकग्राऊंड साठी, म्हणजे जरी पाहिजे चानस उन्हाळा आला टीव्ही गरम नाही होऊ नये असं, त्याच्यासाठी आपलं हे बांधलेलं आहे. तर आहे पण आपलं असं सेटअप आहे. आपलं गॉगल जे आता मी तुमच्या देखत लावला होता ते गॉगल आहे. तर बाकी काय मित्रांनो मग आपलं असं सेटअप आहे. तर आपण ही ब्लेंडर 5.0 घेतलेली बघा ही ब्लेंडर. आणि बेसिक आपलं एडिटिंगसाठी थोडंसं काहीतरी नॉर्मल सॉफ्टवेअर घेतलेलं मित्रांनो मी, जसे की कॅपकट तर आता याच्यामध्ये तर चालत नाही, त्याच्यासाठी मला VPN घ्यावं लागेल. आणि VPN घ्यायचं मित्रांनो पण नेटच चालत नाही, तर काय करावं यार, हे नेटचं प्रॉब्लेम आहे. आता काय करावं, आता हे इथं येतं वायफायचं आपलं कनेक्टचं झालेलं आहे मित्रांनो, वायफाय तर कनेक्टचं झालेलं आहे, पण ते याच्यामध्ये रिस्पॉन्स नाही देणार. आणि गाईज तुम्हाला जरी या गोष्टीमध्ये काहीतरी माहिती असेल, म्हणजे जरी वायफाय कनेक्ट झालेले आहे विंडो मध्ये पण ते अप्लाय करीत नाही त्या गोष्टी, तर असं काही. तर हे आपलं मी जरी काही व्हिडिओ बघत असलो त्याचे काहीतरी थोडंसं काही नॉर्मल वगैरे काही लिहून घेतो मी, कारण की ते ध्यानात राहावं म्हणून. असं मित्रांनो तर मग काय
तर मग आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करता की नाही? करा बाबा, करा हो, करा सबस्क्राईब करा. आता असंच आपण डेली ब्लॉग घेऊन येणार आहे. आणि मित्रांनो, आणि आपला नेक्स्ट ब्लॉग असा राहणार आहे की आपण एका ठिकाणी जाणार आहोत. म्हणजे ते एकदम प्राचीन काळाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये एवढी भयान म्हणजे एकदम रहस्य आहे. ते आपण ते रहस्य जाणून घेणार आहोत. आणि तो आपण आता त्या बाबतीत त्या ब्लॉगरच्या म्हणजे ते ब्लॉग शूट करायच्या बाबतीत काहीतरी गोष्टी आपण म्हणजे माहिती जाणून घेऊया. आता असं तुम्हाला जरी त्या गोष्टी बाबतीत काहीतरी सांगायचं आहे तर तुम्हाला एकदम मला जानकारी करूनच सांगावं लागेल ना, आहे की नाही? तुम्हाला असं थोडी सांगावं लागेल. तर मग आपल्याला असंच ब्लॉग आहे. आणि तर मित्रांनो, मग तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. मित्रांनो, झालं मग पीसी ऑन. ये दंगे नाकडी दंगे नाकडी दंगे नाकडी दंगे. तर सांगायचं तात्पर्य हेच मित्रांनो की आपलं पीसी जे ऑन झालं आता. आणि जरी तुमचं पीसी असं काहीतरी प्रॉब्लेम देत असेल तर तुरंत जाऊन तुम्ही शॉपवरती जावा. आणि ज्या सरांना ते काहीतरी शॉप तुम्ही जाशील तुमचं कोणतं तरी ओळखीचं असेल तिथं जा. त्यांना प्रॉब्लेम सांगा, सर असं असं काही प्रॉब्लेम देत आहे म्हणलं पीसी. तर ते तुम्हाला सांगेन काय काय. म्हणजे कसं तुम्ही लवकर जरी प्रॉब्लेम थोडीशी काहीतरी प्रॉब्लेम देत असली पीसी तर मग तुम्ही म्हणजे कसं तुम्हाला कमी खर्च न लागवता लवकर तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते. तर मग कसं आहे, तुम्ही अजून प्रॉब्लेम होऊन दिले तर वाढत जाता मग जास्त प्रिसीला प्रॉब्लेम होतो, बाकी काही नाही. तर मग आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आणि हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला मित्रांनो, बाय. ये